कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील वेल्डर व्यवसायाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मी अनिल आर जिभकाटे, नागपूर विभागातील शिल्पनिदेशक, आपले संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे स्वागत करीत आहे। नमस्कार, मी सौ श्वेता कुलकर्णी, उपसंचालक संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकूण 27 व्यवसाय अभ्यासक्रम चालतात, तर त्याच्या 27 अभ्यासक्रमांच्या एकूण 76 तुकड्या आहेत। मी मोहित अजय चकोले, मी ITI इथे संदाता वेल्डर केलेला आहे। मी सन 2023-24चा विद्यार्थी आहे। इथे माझे शिक्षक BR अनिल जिभकाटे सर हे होते। त्यांना आम्हाला आर्क वेल्डिंग ITI मध्ये शिकवली आणि ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी हैदराबादला पाठवला। त्या हैदराबादला आम्ही GMAW, आर्क वेल्डिंग, पब कटिंग, हँड कटिंग वगैरे शिकलो। त्यानंतर आम्ही ITIचे पेपर दिले। त्यानंतर आम्ही ITI पास झाल्यानंतर सर म्हटले कशासाठी अप्रेंटिसशिप करा। तिथे आम्ही हिंगणा येथे MIDC मध्ये अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय केलं। त्यानंतर इथे अभिनव इंजिनिअरिंग वर्क इथे आम्ही अप्रेंटिसशिपसाठी जॉईनिंग झालो। इथं बेंडिंग, कटिंग, ड्रिलिंग आणि ऑर्गन वेल्डिंग या सर्वांचा नॉलेज आम्हाला देत आहे। इथे पुरा ऑलराउंडर वेल्डर बनण्याची संधी मिळत आहे। थँक्यू। मैं मकरंद राजू अंबुलकर, मेरे पापा कारपेंटर है। मेरे पापा ने कारपेंटरी के हुनर से मुझे यहाँ तक पढ़ाया है। अब मैं भी एक कामयाब वेल्डर बनूंगा। मैं ITI के वेल्डर ट्रेड से सीखकर अब मैं भी एक कामयाब वेल्डर बनूंगा। मेरे गुरु मुझे अपने शिक्षा से मुझे स्किल वेल्डर बनाने के लिए प्रशिक्षित कर रहे हैं। मैं ITI में प्रवेश लेकर बहुत खुश हूँ। प्रियंका डोंगरे, मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ITI मध्ये ॲडमिशन घेतली। ITI मध्ये माझं ॲडमिशन करण्याचं कारण हे की ग्रॅज्युएशन झाल्यावरही मला सन्मानजनक जॉब मिळत नव्हता। त्यामुळे मला आणि ITI कडून मला स्वतः स्किल्स घेऊन स्वावलंबी बनायचं आहे। पण माझा हा निर्णय माझ्या घरच्यांना मंजूर नव्हता। माझ्या ट्रेडच्यामुळे माझ्या घरच्यांचा विरोध होता, तरी मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि ठाम असल्यावर मी आता ITI करत आहे। ITI करत असताना आता आम्ही नुसतं माइल्ड स्टीलवरच काम नाही, तर आम्ही स्टेनलेस स्टीलवरही काम करत आहोत। स्टेनलेस स्टील पासून आम्ही सोफा बनवलेला आहे आणि तो सोफा आम्ही आमच्या ITI ला बनवलेला आहे। पुन्हा आता आम्ही ऑन जॉब ट्रेनिंगला जाणार आहोत। ऑनलाईन ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये आम्ही प्लास्टिक शिल्पांमध्ये बघणार आहोत की कसं बाहेरच्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलं जाते, कसं राहिलं जाते आणि ITI कडून आपल्या वेल्डर ट्रेडमध्ये मला स्वतः स्किल्स घेऊन स्वावलंबी बनायचं आहे। यांच्यावर आधारित काही प्रश्नोत्तरे। तर प्रश्न क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन ए तोरणा, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी प्रतापगड। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। ऑप्शन सी शिवनेरी। प्रश्न क्रमांक राज्याभिषेक सोहळा कुठे झाला? ऑप्शन ए शिवनेरी, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी विजयगड। कुठला उत्तर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर झाला। ऑप्शन सी रायगड।